माढा हद्दीतील उपळाई खुर्द गावातील पाणंद शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करून खुला करण्याच्या मागणीसाठी महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत 14 ऑगस्ट पासून माढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या 2 वर्षापासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही रस्ता खुला न झाल्याने महिला शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. उपोषणस्थळी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनल साठे व उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे यांनी भेट देऊन महिला शेतकऱ्यांची विचारपूस केली. तसेच पाणंद रस्ता खुला करण्याच्या त्यांच्या मागणीला ठाम पाठिंबा व्यक्त केला. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन पाणंद रस्ता खुला करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली. पाहुयात काय म्हणालेत आंदोलक शेतकरी. नेमकी काय मागणी आहे आणि कशासाठी उपोषणाला बसला तुम्ही? भरपूर वर्ष झाले ते रस्ता 1.5-2 किलोमीटर रस्ता चालू आहे. थोडा काही शेतकऱ्यांनी एक 100 ते 200 मीटर रस्ता अडवलेला आहे. ते रस्ता खुला करून द्यावा म्हणून भरपूर दिवस मागणी आहे. ओपळा आणि माड्याची शिवायची शिवरस्ता खुला करण्यासाठी शिवरस्ता खुला करून देण्यात येईल म्हणून मागणी आहे शेतकरी. नेमके अडथळा काय, नेमकं कशासाठी हे इतके दिवस म्हणजे विलंब लागतोय? काय ना, प्रशासन नुसतं टाळाटाळी करतंय. करू म्हणते प्रत्येक तारखेला तारीख सुद्धा नोटीस देत नाही. नोटीस आम्ही स्वतः येऊन घेऊन गेलो. नोटिसा दिल्या तरी त्यांनी म्हणजे पुढच्या तारखेला बघू असं उत्तर देते ती जावं. काय नेमकं मागणी काय आहे? आमचा पाणंद रस्ता जो आहे, पाणंद शिवरस्ता उपळाई माड्याचा, तो आम्हाला खुला करून मिळाला पाहिजे. आणि आम्ही वारंवार सारखी तक्रार करून सुद्धा तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांना सुद्धा आम्ही सांगून करून आमचा काही उपयोग झालेला नाही. आजपर्यंत आम्हाला टाळाटाळीचं उत्तर दिलं जाते. आणि आमचा किमान 300 फुटाचा रस्ता त्यांनी अडवलेला आहे. बाकीचा रस्ता आमचा खुला आहे. कोण आहेत संबंधित आणि त्यांच्या विरोधात काय तुमचं काय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे का? तहसीलमध्ये चालू आहे की आमचं. बरं. आणि आमचं पोलीस स्टेशनला सुद्धा वाद झाला होता. मग रस्ता अडवणारे संबंधित शेतकरी एकटेच आहेत का काय अनेक शेतकरी? एकटा शेतकरी आहे. बरं बरं, ओके. मावशी कशासाठी उपोषणाला? मला शेताला जाता येत नाही. जाता येता तक्रारी आहे त्या. शिवरस्ता पूर्वीचा आहे, माझा आजोळ आहे. काय आमच्या आई वडिलापासून सगळ्याला माहित आहे की शिवरस्ता आहे. तुमचं शेतीत आहे का? शेत आहे की आमचं तिथे. बरं. हां, ते रस्ता आम्हाला खुला करून द्यावा. दुसरं काय आमची मागणी? बरं. किती वर्षापासून मागणी करताय? आता 4-5 वर्ष झालं. बरं. 5 वर्ष झालं पण कुणीही दखल घेत नाही. आता आम्ही म्हातारी माणसं आहे नाही तर झोपून राहणार आहे. जावा आम्हाला रस्ता खुला करून देतो. आम्ही काही इथनं उठत नाही. 5 वर्षापासून रस्त्यासाठी संघर्ष करताय. काय प्रशासनाकडे आता डायरेक्ट घरदार सोडून तहसील समोर उपोषणाला बसला? काय नाही मणक्याला गॅप आहे तरी पण आम्ही इथं बसून राहणार. मणक्याला गॅप आहे. पाऊस पडला वाहन जात नाही, कडक बसतो. तेवढीच आमची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी एक माणूस, या वर्षी तेथील एक शेतकरी पाऊस पडल्यानंतर करंट लागून वारला. त्याला तो जिवंत होता. त्याला दवाखान्यात आणता आलं नाही आम्हाला, त्यांच्या म्हणजे घरच्यांना रस्त्यामुळं. याच रस्त्याच्या प्रकरणात काय तर पोलीस ठाण्यामध्ये देखील तुमच्या परस्पर तक्रारी झाल्या समज? हो, झालेत. माझ्या विरोधात त्यांनी जातीवाचक त्यांनी मला शिवीगाळ करून त्यांनी मलाच मारहाण करून माझ्यावर जातीवाचक शिवीगाळ केलेली होती त्यांनी. म्हणजे इतकं सगळं होऊन देखील अडथळा कायमच आहे? कायम अडथळा आहे.